लोकसेवकांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा, तिघांना अटक, एक आरोपी फरार। धुळे दिनांक 19 जून 2026 साक्री तालुक्यातील जैताणे येथील नवीन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ यांच्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून 17 रोजी मध्यरात्री पवणे 1 वाजेच्या सुमारास नवीन ग्रामीण रुग्णालय जैताणे येथे काही व्यक्ती वैद्यकीय अधिकारी श्रीमती मोनाली कोठावदे व नर्सिंग स्टाफ यांच्याशी वाद घालत होते। घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले। यावेळी सनी बोरसे, दीपक जाधव, श्याम न्याहळदे आणि बापू नानाभाऊ धनगर सर्व राहणार जैताणे यांनी पोलिसांशीही हुज्जत घालत दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अनेक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले होते। निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने शोधमोहीम राबवून जून 18 रोजी सनी त्र्यंबक बोरसे याला धुळे शहरातील चितोड रोड चौफुली परिसरातून तर दीपक कैलास जाधव आणि श्याम छोटू न्याहळदे यांना ताब्यात घेतले। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या प्रकरणातील चौथा आरोपी बापू नानाभाऊ धनगर अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाक दाखवून किंवा बलप्रयोग करून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास कायद्यानुसार 2 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर तसेच निजामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली।